झी 24 तास एक पाऊल पुढे। आता राज्यांनी आपली उद्दिष्ट ठरवावीत टप्प्यानुसार। दुसरी पर्यंत मुलांना काय आलं पाहिजे, पाचवी पर्यंत काय आलं पाहिजे, आणि फार 25 गोष्टी नकोत। जे काही आहेत ते नीट समजावून सांगू देत लोकांना, आणि मग ते शिकवण्याच्या मागे शिक्षकांना लागू दे। सोप्या शब्दात सांगता आलं पाहिजे की एखाद्या मुलाला, चौथीच्या अखेरीला किंवा पाचवीत गेल्यानंतर एक गणित वाचून आपल्याला काय गणित विचारलंय ते सोडवण्याकरता आपण काय करणार आहोत हे समजून मग कागदावर लिहून त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे। असं जर तुम्ही म्हटलं तर त्याचा अर्थ सहज सुलभ लोकांना समजतो। इंग्रजीमध्ये त्याला ट्रान्सपॅरंट म्हणतात, म्हणजे पारदर्शक अर्थातच, की जे तुम्ही सांगता ते सरळ सहज शब्दामध्ये कोणालाही कळतं। उगीच मार्कांच्या मागे, ग्रेडच्या मागे लपण्यात अर्थ नाही। आणि तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्या आईला की तुझ्या मुलाला चौथी पास झाल्यानंतर हे येतं, आणि हे जर आपण करू शकणार असलो तर खूप मोठं पुढे पाऊल पडलं असं मला वाटतं। आणि मग याच्या पुढे मग त्या मुलाला पुढे उभार येऊ शकते। या सगळ्याच गोष्टीमध्ये फार प्रयोग करण्याची गरज आहे असंही नाहीये। हे सगळं ज्ञात आहे, त्यात काही नवीन फार अगदी करायला पाहिजे असं नाहीये। जी प्रयोगशीलता मगापासून बोलताय तुम्ही, ती प्रयोगशीलता थोडी पुढे येते, पण हा पाया पक्का झाल्यानंतर आपल्याला त्या प्रयोगशीलतेकडे जायला लागेल। हे जे बाकीचं सगळं जे आहे ते मुलांच्याकडे लक्ष देणं, त्यांच्यावर माया करणं, हे जर आपण केलं तर आपण फार लवकर पुढे जाऊ असं मला वाटतं। अत्यंत महत्त्वाचं तुम्ही विवेचन केलंय की शासन पातळीवर काय करता येईल, वैयक्तिक पातळीवर काय करता येईल, आणि त्याहीपेक्षा शाळा पातळीवर काय करता येईल, हाच प्रश्न घेऊन जाणार मी डॉक्टर निगवेकर सर यांच्याकडे। निगवेकर सर, आजची जी दोन मोठी आव्हानं आहेत ती म्हणजे चंगळवराचं वाटणारं आकर्षण, शिक्षणाविषयीची असणारी अनास्था, इट टेक्स अ विलेज टू टीच अ चाइल्ड, अतिशय महत्त्वाचं वाक्य आता माधवरावांनी सांगितलं। आपण या सगळ्या गोष्टींकरता सकारात्मक 3 काय उपाय सांगाल? आपण याच्याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे, हे तर निश्चितच आहे। मला 3 सरळ मुद्दे मांडायचे आहेत। पहिला मुद्दा जो आहे की शिक्षकांना त्यांचं काम नीटपणे करण्याकरता ज्या ज्या सुविधाची गरज आहे आणि त्यांच्यावर जे काही ओझं लादलं जातंय ते जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारनं प्रामाणिकपणे केला पाहिजे। मी प्रामाणिकपणे याकरता हा शब्द वापरतोय की विधानसभेत एखादं विधान करणं आणि शाळेच्या पातळीवर तसं घडणं याच्यामध्ये तफावत आहे, हे सध्या दिसतंय। ते करण्याकरता ज्यांना ते करण्याकरता यंत्रणा उभी करायची आहे ती सर्व यंत्रणा उभी केली पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी हे सहज आणि सरळ बोललं जात नाही तरी शिक्षकांच्या नेमणुका आणि त्यांचे त्यांना बदली करण्याकरता करावे लागणारे प्रयत्न याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गफलत होतीये, ही गोष्ट तितकीच खरी आहे। आणि महाराष्ट्र राज्यानं हे असं एक वचन दिलं पाहिजे संपूर्ण समाजाला की शिक्षण हे इतकं महत्त्वाचं आहे, त्या कारणानं चांगले गुणवत्तेचे शिक्षकच आम्ही शिक्षण क्षेत्रात आणू, असं आम्ही वचनबद्धता तुमच्यापुढे देतो, हे समाजापुढे महाराष्ट्र सरकारनं सांगितलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण समाजामध्ये जे इतर घटक आहेत, आज समाजामध्ये कितीतरी लोक आहेत जे निवृत्त झालेले आहेत, त्यांच्याकडे वेळ आहे, ते म्हणतात की आम्हाला शिक्षणामध्ये सहभागी करून घ्या, आम्ही त्याच्यामध्ये भाग करतो। कित्येक पालक आहेत ते म्हणतात की आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, कारण आज प्रत्येक पालकाला आपल्या मुलीला, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं असं मनापासून वाटतं। आणि जर माझ्याकडे त्याच्याकरता वेळ असेल तर तो वेळ द्यायला तयार आहे। म्हणजे असे जे अतिरिक्त शिक्षणामध्ये ज्यांना खरोखरच एक प्रकारचा आनंद मिळतो आणि ज्याच्याबद्दल त्यांना सहभागी व्हायचं आहे, त्यांना सहज सहभागी होण्यासाठी सुलभतेनं त्यांनी काम करण्याकरता यंत्रणा ही महाराष्ट्र सरकारनं निर्माण केली पाहिजे। त्या प्रकारचं धोरण आखलं पाहिजे, त्यांना सन्मानानं या सर्व शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। आणि मग पहा, जर छोट्या छोट्या पातळीवर मगापासून मी जे सांगतोय
की जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, असे गटागटानं जर प्रयोग करत गेले, समाजाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलं आणि सरकारनं आपण दिलेली वचनं जर पाळली, तर महाराष्ट्र सरकारमध्ये एक प्राथमिक शिक्षणाबद्दल आपल्याला जी खूप चिंता निर्माण होती आहे ती कमी होईल असं मला नक्की वाटतं आणि ती होण्याची गरज आहे. तेव्हा हे 3 साधे मूलभूत मंत्र जर महाराष्ट्र सरकारनं मनापासून स्वीकारले आणि राबवले तर बदल निश्चित घडतील. या कार्यक्रमाची वेळ संपत आली तरी सुद्धा शेवटचं भरत वाक्य ऐकण्याकरता मी जाणार आहे शिवाजीरावांकडे, कारण शिवाजीराव पाटील वैयक्तिकरित्या तुमच्याविषयी अत्यंत आदर आहे, परंतु तुम्ही ज्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय त्यांची आत्ताची अवस्था सुद्धा तितकीच चिंताजनक आहे. या संपूर्ण चर्चेमधून काही चांगल्या सूचना पुढे आलेल्या आहेत. आपण या कार्यक्रमाचा शेवट करताना यातली कुठली सूचना प्रामाणिकपणे शिक्षक राबवतील असं अभिवचन आज महाराष्ट्राला देणार आहात? मी या मताचा आहे, शिक्षकानं अत्यंत चांगलं काम केलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. त्यानं पूर्ण आपला आत्मा ओतून हे विद्यार्थी घडवले पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.